आजचा भाग सुद्धा खूपच जास्त मस्त आहे. म्हणजे कशा पद्धतीने जयने शरूचं रक्षण केलंय आणि आता त्यांची केमिस्ट्रीसुद्धा कशी फुलत चालली आहे, हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे शरू जी आहे ती आता बोलत असते आणि मॅकला म्हणत असते की आज माझ्या ताईची हळद आहे, सो सगळ्यांनी प्लीज हळदीला यायचे. पण तेव्हाच मॅक म्हणतो की सॉरी, पण मला जमणार नाही, कारण ऑलरेडी ना कामाचं प्रेशर खूप जास्त आहे, त्यामुळे काही गोष्टी शक्य होणार नाही. तेव्हाच ना मॅकला आता शरू म्हणत असते की मी येऊ का कामावर, पटकन सगळी कामं होतील. पण मॅक शरूला म्हणतो की नको, तू येऊ नकोस बाबा, बॉसनी सांगितलं आहे की शरूला फोन करायचा नाही, तिला बोलवायचं नाही म्हणून, कारण तुझ्या घरात लग्न कार्य आहे ना, हे स्ट्रिक्टली सांगितलं आहे बॉसने. असंही आता मॅक बोलत असतो. त्यावर शरू विचार करते की बाप रे, शायनर एवढा माझा विचार करायला लागलाय, असाही विचार तिच्या मनामध्ये कुठेतरी येत असतो. पण तिलाही वाटत असते की कशाला ना आपण असंच घरात थांबूया, त्यापेक्षा सगळेजण हळदीला येऊन एन्जॉय करतील, आपण जाऊया. तेच दुसरीकडे गौतम बांदेकर जो आहे तो आता सुभाषला भेटायला घरी आलेला असतो आणि गौतम बांदेकर आता सुभाषला सांगत असतो की प्लीज मला जरा तुमच्या मदतीची गरज आहे. सुभाष त्याला शांतपणे बसवतात आणि त्याला म्हणतात की काय झालं आहे, बोला ना, जवई बापू कसलं टेन्शन आहे का, असंही त्यांनी विचारलेलं असतं. तेच आता त्याला सांगितलं जातं की बघा ना, खरं तर ना मी एकाकडनं पैसे घेतले होते आणि मला पेमेंटही येणार होतं, पण अचानक ना ते यायचं थोडं डिले झालं आहे, त्यामुळे मला ना आता इमर्जन्सी लोकांना शब्द टाकून मी ठेवला आहे, त्यांना तर पैसे द्यावे लागणार आहेत, तब्बल 2.5 लाख रुपये तरी. मग हे ऐकल्यानंतर तर आता सुभाषला धक्काच बसतो. सुभाष आता विचार करत बसतात की काय हे, म्हणजे आता 2.5 लाख रुपये ह्याला मदत करायची की काय, असं मनामध्ये त्यांच्या झालेलं असतं. तेच आता मुद्दामून ह्याने 2.5 लाख अशी अमाऊंट टाकलेली असते, म्हणजे भेटले तर भेटले ना. गौतम बांदेकर तसा हुशार असतो. पण गौतम आता सुभाष यांना म्हणतो की खरं तर मला 50,000ची गरज आहे, 2 लाख आहेत माझ्याकडे, तुमच्याकडनं 50,000 झाले तर बरं होतील, कारण मी ही गोष्ट ना आईबाबांना सांगितली नाही आहे आणि तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात, म्हणजे आता आसावरीला सुद्धा लग्न झाल्यावर काही सफर करायला लागायला नको ना. बघा ना, एव्हाना 2-3 दिवसात लग्न येऊन ठेपलं आहे आणि आता पैसेही नाही आहेत, म्हणून मी म्हटलं थोडं काहीतरी मॅनेज होतं आहे का बघा ना, जरा तेवढं मॅनेज झालं तर बरं होईल, असं देखील आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना इकडे मात्र सुभाष विचार करतात की कसं मॅनेज करायचं, कारण त्यांच्याकडे तर आता तेवढे पैसेही नसतात. एकतर लग्नालाच म्हणून कुठून कुठून त्यांनी पैसे जमवलेले असतात, त्यातच आता हा गौतम त्यांच्याकडे पैसे मागत असतो. मग ते नाहीसुद्धा म्हणू शकत नसतात ना आपल्या जावयाला, आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, मी बघतो, प्रयत्न करतो, आता लगेच मी असं बोलू शकत नाही, असंही आता त्यांनी म्हटलेलं असतं. तेव्हाच गौतम म्हणतो की प्लीज जरा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या, कारण खरंच ना मी जर पैसे नाही दिले ना तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून असंही रिक्वेस्ट करतच तो आता बोलत असतो. त्यावर सुभाष म्हणतात की बघा, माझ्याच्याने शक्य झालं तर नक्कीच मी करेन, पण आता तरी तुम्हाला सगळ्यात आधी मी हो बोलू शकत नाही आहे, असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे सुभाषचं बोलणं ऐकून गौतम म्हणत असतो की या माणसाच्या हातात ना कसे पैसे सुटत नाही ना तेच मी बघतो, कारण आता तर मोठं लग्न करायला चाललं आहे मुलीचं आणि खिशात पैसे नाही आहेत, मग कशाला द्यायची पोरगी दुसऱ्याच्या गळ्यात तरी, असंही आता एकटाच ना हा गौतम बडबड करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे कामावर ना खूप जास्त प्रेशर असतं. तेच आता तिकडे जय आलेला असतो आणि जय सगळ्यांना येऊन विचारतो की काय झालं आहे, झालं आहे का सगळं काही काम, मला सांगा, का अजूनही सगळं काही बाकीच आहे. तेव्हाच ना कोणाच्याही तोंडात ना शब्द बाहेर पडत नसतात, कारण काम ना बरंच बाकी असतं आणि त्याने येऊन विचारलेलं असतं की कुठपर्यंत काम झालं आहे. त्यात शर्वरी नसते, तेवढ्यातच ना शरू आलेली असते आणि शरू आल्याबरोबर आता विचारते आणि म्हणते की चला, काळजी करू नका,
कामाचा प्रेशर आहे ना, मी आली आहे, झटक्यात कामं होतील. त्यावर आता जय तिला म्हणतो की तुला तर आज सुट्टी होती, मग तू का आलीस? त्यावर शरू म्हणते की संध्याकाळी हळद आहे ना, मग तोपर्यंत म्हटलं की थोडीफार कामं तर होऊन जातील आणि म्हणूनच मग म्हटलं येऊन जाऊ म्हणून आले होते, असंही ती म्हणते. आणि त्यानंतर आता तिने प्रत्येक टीमला व्यवस्थित कामं वाटून दिलेली असतात की कोणी केवढं काम करायचं आहे, म्हणजे वेळेच्या आत सगळं काम व्हायला पाहिजे, एवढी तयारी तिने आता जबराटमध्ये केलेली असते. आणि हे सगळं करत असतानाच ना जय पाहत राहतो. दुसरीकडे आसावरी आणि अनु या दोघीही जणी बाहेर गेलेल्या असतात देवदर्शनासाठी. तेव्हाच रिटर्न येताना अनु विचारत असते की तू देवाकडे काय मागितलंस? ते समोर ना आता गौतम उभा असतो. अनुची नजर जाते गौतमवर, तर अनु म्हणत असते जे देवाकडे मागितलं ते तर साक्षात समोर येऊन उभं राहिलेलंच आहे. मग आता अनु म्हणत असते की काय ओ जिजू, तुम्ही बघावं तेव्हा कुठेही येऊन टपकता का? म्हणजे तुम्हाला बाकी इतर काही कामच नाही आहेत का? त्यावर आता गौतम म्हणत असतो की नाहीच आहेत मला कामं. मग आसावरीसुद्धा तिला आता ओरडू लागते. गौतम आता अनुला सांगतो की जा ना, जरा तू आईस्क्रीम खाऊन ये, तोपर्यंत आम्ही जरा बोलतो. आणि असं बोलून तो आता तिकडनं ना घालवून देतो अनुला. तेव्हाच तो गौतम जो आहे आता बोलायला लागतो आसावरीशी. आसावरीला सांगत असतो की मला ना खूप छान दिसतेस तू. आणि तेव्हाच आसावरी त्याला फोर्स करत असते की आज हळद आहे आणि मलाच तुमची उष्टी हळद लागली पाहिजे. मग तेव्हा तो म्हणतो काय असतं नेमकं हे उष्टी हळद म्हणजे? तेव्हाच आसावरी त्याला या हळदीचं महत्त्व समजून सांगते. म्हणजे जेव्हा लग्न होत असतं त्याच्या आधी हा हळदीचा प्रोग्राम केला जातो आणि जेव्हा नवऱ्याची उष्टी हळद बायकोला लागते ना, तेव्हा त्यांचा संसारही हळूहळू फुलू लागतो, अशी काहीशी पद्धत असते. आणि अशाबद्दल ती सांगत असतानाच त्याला म्हणते की त्या गौतम बांदेकरची उष्टी हळद ना मला बिलकुलही लावायची नाही आहे, मला तुमचीच उष्टी हळद हवी आहे, असाही आसावरीने हट्ट धरलेला असतो. म्हणजे सुरुवात जर तुमच्यापासून केली तर शेवटही तुमच्यापर्यंतच असायला हवा, असंही आसावरीचं म्हणणं असतं. गौतमही तिचा स्वीकार करतो. गौतमही तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, सगळं काही एकदम व्यवस्थित होईल. तेच आता गौतम घरी जातो आणि जयची वाट बघत असतो. कामाचं प्रेशर जास्त असल्यामुळे अजूनही जय काही घरी आलेला नसतो. तेच आता गौतमने जयला कॉल केलेला असतो आणि त्याला तो विचारतो की दादा तू कधी येणार आहेस? अरे आपल्याला हळदीसाठी जायचं आहे आणि माझी उष्टी हळद तिला लागायला हवी यार, प्लीज ना यार दादा, आज तरी लवकर ये, असंही आता तो रिक्वेस्ट करत त्याला बोलत असतो. तेव्हा जय म्हणतो की हो हो येतोय मी, जरा इथलं काम संपलं ना की मी लगेचच घरी येतो, असंही आता तो सांगू लागतो आणि फोन ठेवतो. तेवढ्यातच शरू आलेली असते आणि ही फाईल जरा बघून घ्या, असं ती त्याला सांगत असते. जेव्हा ती त्याला फाईल बघून घ्यायला सांगते तेव्हा तो बडबडत असतो काही तरुण मुलंसुद्धा ना काय प्रेमात पडतात, काय गरज आहे का प्रेमात पडायची? त्यावर शरू म्हणते की काय झालं आहे? मग जय तिला सांगतो की गौतमचा फोन आला होता, त्याला आसावरीला उष्टी हळद लावायची आहे त्याची आणि त्याचसाठी त्याची नुसती धडपड सुरू आहे, नुसते फोन करतोय मला, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना मग इतकंच ना, मग या ना तुम्ही, इथलं एवढं काम करा, मग या तुम्ही तिकडे, असंही आता इथे जी शरू आहे ती बोलत असते. शरू बोलत असताना अचानकपणे तिच्या हातात ना पेन खाली पडतो. ती पेन उचलण्यासाठी वाकणार, तेच आता तिला टेबल लागणार असतं. तिला टेबल लागणार तोंडाला हे जयला कळतं. जय फाईल चेक करताना सुद्धा ना हळूच टेबलाच्या एका कोपऱ्याला हात लावतो, जेणेकरून तो कोपरा जो आहे तो शरूला लागायला नको. आणि शरूलासुद्धा ते जाणवतं की आपली शायनर काळजी घेतोय, पण ती बोलून दाखवत नाही. आणि बॅकग्राऊंडला खूप सुंदर असं सॉन्गही लागलेलं असतं. आणि जयही जेव्हा हात ठेवतो ना तेव्हा तोही काही शरूकडे बघत नसतो, त्याला फक्त आता कामाशी मतलब असतं. ते मॅक तिथे येतो, त्याबरोबर शरू उठून उभी राहते. मॅक म्हणत असतो की शेवटची फाईल आहे बघून घ्या. हो काम कंप्लीट झालं आहे, ही फाईलसुद्धा चेक झाली, असं जय म्हणतो. मग आता मॅक तर खुश होतो कारण त्यांना हळदीला जायचं असतं ना. मग मॅक लगेच बाहेर येतो आणि मॅक बाहेर येऊन सगळ्यांना सांगतो
की चला 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 आता आपलं काम झालेलं आहे. मग जय बाहेर येऊन म्हणतो की आपलं काम आजचं खूप जास्त प्रेशरवालं होतं, पण आजचं काम झालं आहे ते फक्त मिस परबमुळे. कारण मिस परब जर आल्या नसत्या ना तर काहीच शक्य नव्हतं. मला तर पहिल्यांदा तुमच्या स्टाफबद्दल ना थोडा संशय होता, पण आता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे की मी जो स्टाफ सिलेक्ट केला आहे तो एकदम परफेक्ट आहे. असं बोलून जय आता स्टाफचं सुद्धा कौतुक करत असतो. तेच आता सगळेजण टाळ्या वाजवतात. मग आता शरू म्हणत असते की मग येत आहे ना. मग सगळेजण म्हणतात की हो येतो ना, आम्ही हळदीला येणार. मॅट तर प्रचंड खुश असतो. तायडीच्या ताईच्या हळदीला जायचे असं म्हणून तो आता जोरजोरात नाचायला लागतो. तेच दुसरीकडे शरू जयला म्हणत असते की सर तुम्हीही याल ना हळदीला गौतमसोबत. मग जय म्हणतो की हो. मग शरू आता निघते. तर दुसरीकडे हळदीचं मंडप खूप सुंदर असं सजवलेलं असतं. तेच तिथे अनु आणि मयू बसलेल्या असतात. तर अनुला रांगोळी काढायला सांगितलेली असते पमाने. तर मयूला सांगितलेलं असतं की जेही पाहुणे येतील त्या सगळ्यांना सरबत वगैरे तू द्यायचं आणि साखर पाडू नकोस खाली असंही पमा सांगते. कारण गोडाला लगेच मुंग्या येतात ना, म्हणून तिने सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पमा जी आहे ती सुभाषला बोलवते आणि म्हणते की बघा ना खुर्च्या मला असं वाटतंय की कमी पडतील, जरा खुर्च्या मागवा. आणि शरू अजून आली नाही आहे. तेवढ्यातच शरू मंडपात येते आणि आता मंडपात शरूची एंट्री झाल्यावर त्याचबरोबर सगळेजण कंपनीतील लोकंसुद्धा आलेली असतात. तर शरू सगळ्यांची ओळख करून देते, हा माझा ऑफिस स्टाफ आहे. मग या सगळ्यांना बघून आनंद होतो. तेच आता शरू बघत असते की ह्यांना ज्यूस वगैरे द्या तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते. आणि असं बोलून ती आता फ्रेश व्हायला निघून जाते. ते सुभाषला आता 50,000चं लक्षात आलेलं असतं. म्हणूनच सुभाषने आता आतमध्येच रूममध्ये बोलवलेलं असतं. कारण मंडपात सगळीजणं आहेत. तर सुभाषने मुद्दामूनच गौतमला घरात बोलवलेलं असतं आणि कपाटातून 50,000 रुपयांचं बंडल काढून त्याच्या हातात तो देतो. त्याबरोबर गौतम म्हणत असतो की बाबा तुमचे उपकार कसे फेडू ना कळतच नाही आहे, शब्दात व्यक्त करता येणार नाहीत इतके तुमचे उपकार आहेत. असंही आता तो म्हणत असतो. आता अक्षरशः त्याने हात जोडलेले असतात. आसावरीला मी सुखात ठेवेन असंही काहीसं तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता बाबा म्हणत असतात की हे जे आपल्यात आहे ते आपल्यातच ठेवा, कोणाला कळू देऊ नका. तर तो वर म्हणतो सुद्धा 4 दिवसांनी मी पैसे देतो, फक्त हे बरोबर. तेवढ्यातच ना तिथे शरू येते आणि शरू विचारते की तुम्ही लोक इथे काय करताय. त्याच वेळेला शरूला तो म्हणत असतो की काही नाही सहज. मग आता सगळंच ठीक आहे. मग गौतम तोपर्यंत पुढे निघत असताना शरूला मुद्दाम विचारतो सगळं ठीक ना. शरू म्हणते ओके. मग गौतम तिकडनं निघतो. तेच ना शरूला थोडा संशय येत असतो. म्हणून शरू विचारते काय झालं बाबा, कशाबद्दल बोलत होतात. तर सुभाष म्हणतात की काही नाही, तेच आपल्या हळदीचं लग्नाचं बोलत होतो असं बोलून तेही विषय बदली करतात. तर इकडे मात्र शरूला थोडाफार का होईना संशय आलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.